नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा या राशींचे मापन हा जो नवोदयच्या आपल्या सिलेबसमधला 6वा पाठ आहे त्या पाठातले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजचे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रत्येक प्रश्न वेगवेगळा आहे आणि तुमच्या डोक्याला चालना देणारा प्रश्न आहे। प्रत्येक प्रश्न तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ। निश्चित सगळे प्रश्न बघा, एक एक प्रश्न आपल्या डोक्याला म्हणजे असं की नवीन काहीतरी केलं पाहिजे, वेगळ्या प्रकारचं थिंकिंग आपण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आता हा पहिलाच प्रश्न घेऊ आपण। अगोदर प्रश्न वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि मग तो कसा सोडवायचा याबद्दल आपण विचार करू। आद्याकडे 17.95 मीटर लांबीची एक रिबन आहे, त्यातून तिने प्रत्येकी 55 सेंटीमीटर सेमी, हा पहा हा युनिटमधला एककातला फरक लक्षात घ्या, इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे, लांबीचे 12 तुकडे कापून घेतले तर तिच्याकडे किती रिबन उरली। आता तिच्याकडे जी ही रिबन होती, एक अंदाजे, मी इथं परफेक्ट माप वगैरे नाही काढत, याचे तिनं 12 तुकडे केलेत आणि हे आहे 17.95 मीटर। हिचे 12 तुकडे तयार केलेत असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 समजा जे काय असेल ते। हा प्रत्येक तुकडा जो आहे हा 55 सेमी लांबीचा आहे। मग 55 सेंटीमीटर लांबीचा तुकडा आहे। मग ही पूर्ण रिबन आहे 17.95 मीटरची, ह्याच्यात 12 तुकडे करून अजूनही काही रिबन शिल्लक आहे पुढं, तर ती एकूण रिबन किती होती हे आपल्याला काढायचे। तर मग एवढे कापून एकूण रिबन किती होती 17.95 मीटर, 55 सेंटीमीटरचे 12 तुकडे कापलेत, आता उरलेली किती आहे आपल्याला अगोदर हे दोन एकक एक करावं लागतील। 17.95 मीटर आहे, इथं सेमी आहे, मग आपण मीटरला सेमी करू। आपण पहिलं काम 17.95 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेमी असतं, सेंटीमीटर, सेमी म्हणजेच सेंटीमीटर। मग ह्याचं मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल, एका मीटरात 100 सेंटीमीटर असतात, गुणिले 100 बरोबर हे 2 शून्य उडवले गुणाकारात की हा दशांश स्थळ काय होतो, उडून इकडे येतो 2 नंतर, म्हणजे पुढे नाहीच असं 1795 सेमी झालं। म्हणजे या आद्याकडे 1795 सेमीची रिबन आहे। समजलं? एकूण रिबनची लांबी आपण मीटरची सेंटीमीटरमध्ये केली। आता 55 सेंटीमीटरचे 12 तुकडे तयार केलेत तिनं। मग एक तुकडा आहे 55 सेमीचा, एक तुकडा बरोबर 55 सेमी, तर 12 तुकडे किती सेमीचे असतील बरोबर किती, तर 55 गुणिले 12 करू, इथंच करू आपण 55 गुणिले 12, उभी मांडणी करू, मग आपल्याला काय होतं हे सोपं जातं। 12 पंचे 60 ला 0, हातचे आले 6, 12 पंचे 60 आणि 6 66, म्हणजे 55 तुकडे बरोबर 660 सेमी। मग मला सांगा आता 1795 सेमीमधून एवढे तुकडे कापले, उरलेली रिबन किती शोधायची, म्हणजे ह्याच्यातून हे गेलं म्हणजे वजा झालं। आपण 1795 वजा 660 करू आपण। 5 मधून 0 गेले म्हणजे काहीच नाही गेले, 5 ला 5, 9 मधून 6 गेले 5 राहिले, 5 राहतात का नाही, 9 मधून 6 गेले 3 राहिले, सॉरी 3 राहिले, 7 मधून 6 गेले 1 उरले, 1 मधून जायला कोणीच नाही, 1135 सेमी एवढी रिबन तिच्याकडं शिल्लक राहिली। परंतु उत्तरामध्ये जे एकक दिलेले आहेत हे मीटरचे दिलेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं मीटरला सेंटीमीटर करण्यासाठी 100 गुणलंय, आता सेंटीमीटरला मीटर करण्यासाठी 100 भागावे लागते। 1135 भागिले 100 केले की ह्याचे मीटर होतात। मग असंच काही करायचं नाही, 2 दशांश उडवले इथं 0 येतो, दशांश येतो, 2 शून्य उडवले 11.35 मीटर एवढी या रिबनची लांबी होती।
मग आपण शोधू हे पर्यायात कुठं आहे, तर हे पहा 11.35 मीटर इथं हे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. अगदी सोप्या भाषेत, गणित सोपं आहे. परंतु मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे आपल्याला की प्रत्येक गणित आपल्या मेंदूला खुराक देणार आहे, आपल्याला चॅलेंज करणार आहे आणि आपल्याला गणिताबद्दल आवड निर्माण करणार आहे. जसजसं तुम्हाला समजत जाईल, जसजसं तुमचं त्या तशा पद्धतीनं तुमचा गणितामधला इंटरेस्ट वाढत जाईल, आवड वाढत जाईल आणि मग तुम्ही आपोआप गणित तुम्हाला आवडू लागेल. आता आपण याच्यानंतर दुसरं गणित. आता हे दुसरं उदाहरण आहे. तुम्ही ह्या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल सर अर्ध्यापेक्षा जास्त बोर्ड उदाहरणानंच भरला आहे, सोडवायचं किती? उत्तर कमी जागेत बसते. पहा, एक बस सकाळी 7 वाजता स्थानकातून निघाली. आता या गणितात तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे अशा प्रकारचे. याच्या अगोदरचं गणित ते रिबीनचं गणित आलं होतं. व दुपारी 3 वाजता इच्छित स्थळी पोहोचली. प्रवासादरम्यान ती बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबली. हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? पहा, त्या बसचा हा प्रवासाचा रूट आहे असं आपण समजू. इथून निघाली, इथं होती 7 वाजता, इथं पोहोचली 3 वाजता. सकाळी 7 वाजता निघाली, 3 वाजता पोहोचली. तुम्ही म्हणाल सर आकृती का काढताय? कारण हे डोक्यात इमॅजिन करताना, पेपर सोडवताना तुमच्या मनात प्रचंड गर्दी असते. तिथं थोडंफार चूक झाली की आपलं उत्तर चुकू शकतो आणि आपल्या चुकीला ग्राह्य धरून असलेलेच योग्य पर्याय इथं असतात, ते पर्याय चूक असतात. म्हणून काही वेळ लागत नाही, पटकन एका कोपऱ्यात कुठंतरी आकृती काढायची. याच्या अगोदर रिबनचे तुकडे केले होते, आपण आकृती काढून पाहिलं होतं. म्हणजे उदाहरण परफेक्ट सुटतं. त्याचं कारण हे आहे. आता पहा, 3 वाजता पोहोचली, 7, 8 ते लहान मोठे होतील तुकडे, 9, 10, 11, 12, 1, 2, 3. हे प्रत्येक तास लिहिला मी. 7 वाजता पोहोचली, 8, 9, 10, 11, 12, 13, 1, 2, 3. 12च्या नंतर आपल्या 12 तासिका वेळेप्रमाणे आपण मोजले. मग पुन्हा काय म्हणते, हे दर 2 तासानंतर 15 मिनटं थांबली. हे अंतर कापण्यासाठी, म्हणजे इथून इतकं अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? प्रत्यक्ष हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळं दर 2 तासानंतर जे 15-15 मिनिट थांबली ते वजा करायचे. चहा पाण्याला थांबले असतील, जेवायला थांबले असतील, कशाला थांबले असतील ड्रायव्हर. मग आता पहा, हा 1 तास, हा 2 तास, इथं 15 मिनिट थांबले. किती वेळ थांबली हे समजायचं आपल्याला. 1 तास, 2 तास, दर 2 तासानं 15 मिनिटं थांबली. 15 मिनिटे, 15 मिनिटे. इथून इथं पुन्हा 15 मिनिटे थांबली. इथून इथं नाही, इथं तर आता अंतिमतः थांबली. इथून त्याच्यामुळं काही विषय नाही. 15 1 15, 2 30, 15 3. एकूण प्रवासात निघाल्यापासून थांबेपर्यंत बस एकूण 45 मिनिटे थांबली. किती थांबली? 45 मिनिटे. मग लागले किती तास? हा 1 2 3 4 5 6 7 8 तास लागले. 8 तास लागले. 8 तास. त्यातून 45 मिनिट काढायचे. म्हणजे आता ही तास मिनिटाची बेरीज वजाबाकी पहा. 8 तास 00 मिनिटे, ह्याच्यातून 0 तास 45 मिनिटं वजा करायची. मिनिटातून मिनिटच वजा होता. आता ह्याचा हातचा घेऊन ह्याला 100 करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. मी हे गणित समजून सांगत असताना तुम्हाला तास आणि मिनिटाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे सुद्धा सांगायचं. हा 8 तासातला 1 तास इकडे गेला, म्हणजेच राहिले किती तास? 7 तास. आणि 1 तासाचे मिनिटात कन्वर्ट किती होऊन किती होतात? 60 मिनिटे. 7 तास 60 मिनिटे. 8 तास लिहिलं नाही, 60 मिनिटाचा 1 तास असतो. मग हे 60 मिनिटातून 45 मिनिटं काढायचे. 0तून 5 गेले, 5 राहिले. 6 ने उसना दिला होता, इथं राहिले 5 मधून 4 गेले, 15 मिनिटे. 7 तास 7 तास 15 मिनिटे. हा प्रत्यक्ष हे थांबलेला वेळ वजा करता बसला प्रत्यक्ष प्रवासासाठी लागलेला वेळ आहे. मग हा पर्याय कुठं आहे? 7 तास 15 मिनिटे. हे पहा, पहिलाच पर्याय, पर्याय क्रमांक 1 राईट आहे. 7 तास 15 मिनिटे. आपलं उत्तरसुद्धा 7 तास 15 मिनिटे आलेलं आहे. इतक्या सोप्या पद्धतीनं. परंतु या आकृतीमुळे आपल्याला चूक करायला गुंजाईश राहत नाही. परफेक्टली उत्तर सुटतं आपलं. आणि
आपण चुकीपासून म्हणजे घाई गडबडीतल्या चुकीपासून दूर जातो, आपला प्रश्न चुकत नाही. आलं का लक्षात? त्यामुळं जिथं कुठं शक्य आहे, कारण तुम्ही हे बोटावर हे 7 ते 8 1 तास, 8 ते 9 2 तास, हे कांडं कुठं इकडं पुढं मागे गेले की सगळं गणित बिघडलं, पुन्हा वेळ लागतो. एक रेष ओढून मार्किंग करायला वेळ लागत नाही. आलं का लक्षात? त्यासाठी हे गरजेचं असतं आणि आपलं उत्तर परफेक्ट येण्यासाठी सुद्धा गरजेचं असतं. आता आपण तिसरं उदाहरण घेऊ. आता हे तिसरं उदाहरण आहे. पहा, तिसरं सुद्धा उदाहरण आपला बोर्ड जवळपास अर्ध्याच्या पुढं संपवलं या उदाहरणानेच. आणि मान्य आहे म्हणून म्हटलं तुम्हाला, हे शाब्दिक उदाहरणं इतके सोपे असतात, याला पाहून आपल्याला घाम फुटतो, पण सोडवायला गेल्यानंतर मजा येते. सीमाताईंनी एका आनंद मेळ्यात खाद्यपदार्थ व पेयांचा स्टॉल घेतला. आनंद मेळावा म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जशी आनंद नगरी असते तसं त्या सीमाताईंनी काय केलं, खाद्यपदार्थ म्हणजे समोसा, कचोरी किंवा आणखीन काय विकायचा स्टॉल घेतला असेल. आणि पेय म्हणजे सरबत विकणे असो, रस असो, तर अशा प्रकारच्या पेयांचा स्टॉल घेतला. मग त्यांनी काय केलं, 46 लिटर 200 मिलीलिटर एवढं काय केलं आहे, कोकमचं सरबत बनवले. आता हे कोकम आपल्याकडं नसते, तिकडं जास्त म्हणजे महाबळेश्वर, अमरावती कोकणात त्या कोकम सरबत मुंबईकडे वगैरे जास्त पिलं जातं. मग ते 46 लिटर 200 मिलीलिटर एवढं परफेक्ट त्यांनी कोकम सरबत बनवलं आणि एका माणसाला 120 मिली आकाराच्या पेल्यातून दिलं. गच भरून देत असतील त्या ताई, काय नाव त्यांचं, सीमाताई, पेला भरून देत असतील. म्हणजे परफेक्ट 120 मिलीलिटर एका माणसाला विकलं, तर किती माणसांना त्यांनी सरबत विकलं किंवा त्यांनी बनवलेलं सरबत किती माणसांना पुरेल. फार सोपं आहे. 46 लिटर 200 मिली आणि इथं आहे नुसतं मिली, मग ह्या लिटरला आपल्याला मिलीलिटरमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. म्हणजेच 46 लिटर, 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, मिली. मग 46 लिटर, 2 लिटर बरोबर 2000 मिली, 10 लिटर बरोबर 10,000 मिली, 40 लिटर बरोबर 40,000 मिली आणि 46 लिटर बरोबर 46,000 मिली. एका लिटरला 1000 मिली, तर 46 लिटरला 46,000 मिली एवढं त्यांनी सरबत बनवलं. आणि पुन्हा हे 200 मिलीवर बनवले, म्हणजे हे त्याच्यात 200 ॲड करावं लागतील आपण, म्हणजे हे होतील 46,200 मिली एवढं सरबत. त्या ताईंचं नाव माझ्या लक्षात आहे ना, हां, सीमाताई, त्यांनी बनवलं. 46,200 मिली एवढं सरबत बनवले. एका माणसाला 120 मिली एवढे त्याचे भाग केले. म्हणजे मी हे शब्द का वापरतोय, कारण याच्या पुढं प्रक्रिया काय करायची आहे हे तुमच्या ताबडतोब लक्षात आलं पाहिजे. मी सांगून किंवा पुढचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे की सर आता पुढं काय प्रक्रिया करणार आहे. 46,200 मिलीचे 120 120 120 असे भाग करायचे, म्हणजेच भागाकार करायचा. पहा, 46,200 भागिले 120 हा उभा काटाकाटी पद्धतीचा भागाकार. आपल्या चॅनलला एक आहे काटाकाटीचा भागाकार, वाटलं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकतो, तुम्हाला जर पाहायचं असेल तर निश्चित टाकतो. हां, तर मग काय करू आपण, हा शून्य कटला, हा शून्य कटला, अंश आणि छेदस्थानचा शून्य कटला. आता खाली राहिलेत काय, 12 उरले. तर 12 भाग घालू आपण. 12 1 12, 12 2 24, 12 3 36. आता 36 आणि 10 46, कारण 12 चौक 48, 46पेक्षा 48 मोठं झालं असतं. 10 उरले, 102 झाले. उगा आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण इकडे लिहून ठेवू. 12 8 96, 12 9 108. मग त्या 2 सकट आला. आता 12 8 96, 96 आणि ती 4 उरले आणि हे 2 60 झाले. म्हणजे 12 8 96, 102 मधून 96 गेले. 12 मधून 6 गेले, 6 राहिले. 9 मधून 9 गेले, 0 राहिले, 6 राहिले. मग हे 6 इथं आले, 60 झाले. 12 पंचे 60, 385 उत्तर आलं. अजून जरी कोणाला डाऊट असेल तर 1 शून्य कटला होता ना आपला, 46,620 भागिले 12. तुम्हाला इथंच करून दाखवतो. 12 3 36,
6मधून 6 गेले 0, 4तून 3 गेले 1, वरून घेतले 2, 12 × 96, कारण 12 × 9 108 होतं, 102 पेक्षा 108 मोठं होतं म्हणून इथं 96. 2तून 6 गेले जात नाहीत म्हणून ह्या 10मधला उसना दिला, इथं राहिले 12 झाले, 12मधून 6, इथं 9 राहिले, 9मधून 9 गेले 0 उरले. हा वरून खाली काय उतरला? 0 उतरला, कारण 2 इथंच उतरले होते ना. 12 × 5 = 60, 0 बाकी आले. तर 385 माणसांना हे सरबत पुरेल. 385 व्यक्तीला, म्हणजे हा त्याचा पर्याय 385. 120 मिलीलिटर आकाराच्या पेल्यातून हे सरबत जर त्यांनी विकल्यास किती व्यक्तींना पुरायले? तर 385 व्यक्तींना ते सरबत पुरत आहे. आता याच्यानंतर आपण चौथं उदाहरण घेऊया. आता हे चौथं उदाहरण आहे. अगोदर उदाहरण पहा, अख्खा बोर्ड भरला आहे आपला, उदाहरणाने सगळा बोर्ड भरला आहे, परंतु उदाहरणाचं उत्तर एवढ्याच जागेत बसणार आहे, त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला म्हणलं ना, शाब्दिक उदाहरणाला अजिबात घाबरायचं नाही, ते फार सोपे असतात. आता वाचून बघू आपण, वाचून डोक्यात घ्यायचे ते अगोदर. एका दुकानदाराने तराजूच्या एका पारड्यात 30 किलो 400 ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोते व 15 किलो 800 ग्रॅम वजनाचे गव्हाचे दुसरे पोते ठेवले. इथं तुम्हाला फार कन्फ्यूज केले. तराजूच्या पारड्यात इथं काय वाटते? 30 किलो 400 ग्रॅमची एका पारड्यात आहे, 15 किलो 800 ग्रॅमच्या दुसऱ्या पारड्यात आहे. नाही, मी इथंच भाषा क्लिअर करतो. दुसरे पोते ठेवले म्हणजे कुण्या? एकाच पारड्यात. आता इथं शब्द बदलला आहे. दुसऱ्या पारड्यात त्याने प्रत्येकी 20 किलोग्रॅमची 2 वजने व 5 किलोग्रॅमचे 1 वजन टाकले. म्हणजे 20 किलोग्रॅमचे 2, 20 आणि 20 40, आणि 5 किलोचे 1, 40 आणि 1 45 किलो दुसऱ्या पारड्यात ठेवले. दोन्ही पोते पहिल्याच पारड्यात ठेवलेत. इथं काढतो. इथं 2 पोते आहेत आणि इथं हे 20 किलोचं, हे 20 किलोचं आणि हे 5 किलोचं, असं मिळून 45 किलोग्रॅमचे वजन ठेवले तिथं. हा तराजू आहे. हे 2 पोते आहेत. मग ह्या पोत्यांचं वजन 30 किलो 400 ग्रॅम आणि 15 किलो 800 ग्रॅम आहे. दुसऱ्या पारड्यात एवढं टाकले, तर आता हे तराजू संतुलित करायचं आहे. संतुलित करायचं आहे. ह्यांनी काय म्हणले? दोन्ही वजन बरोबर करायचे म्हणले नाहीत. तराजू संतुलित कधी राहतो? जेव्हा दोन्ही बाजूचं वजन सारखं होतं तेव्हा तराजू काय होतो? संतुलित राहतो. पहा, म्हणजे उदाहरणं सोपी असतात, नुसता शब्द छल केलेला असतो. आपल्याला शब्दात गुंतवून टाकलं जातं, गुंडाळलं जातं. थोडक्यात संतुलित करण्यासाठी त्याने दुसऱ्या पारड्यात कोणकोणती वजने टाकावी, अजून काय टाकावं, हे त्याचे पर्याय. 2 किलोचे 1 वजन, 100 ग्रॅमचे 1 वजन, 1 किलोग्रॅमचे 1 वजन व 200 ग्रॅमचे 1 वजन, 1 किलोचे 1 वजन, 500 ग्रॅमचे 1 वजन, 500 ग्रॅमची 2 वजने, 100 ग्रॅमचे 1 वजन. ठीक आहे, सो जे असेल ते आपण नंतर शोधू ह्याच्यात काय उत्तर आहे. मग मला या पहिल्या पारड्यामध्ये टाकलेल्या 2 गव्हाच्या पोत्याचं वजन एकत्रित करायचे. पहा, 30 किलो 400 ग्रॅम आहे. 30.400 किलो आपण लिहू सरळ, आणि दुसऱ्या ह्याच्यात 15.800 किलो. दोन्ही मिळून वजन करू, कारण दोन्ही एकाच ह्याच्यात टाकलेत आणि त्याच्या जोडीला 45 किलो वजन टाकले. मी इथं उत्तर लवकर संपवून हे केले. 8 आणि 4 12, 0 0 0 0, 8 4 12 2, 4 1, म्हणजे 1200 होते. तर ह्याच्यातलं 1000 ग्रॅम इकडे दिले की 1 किलोमध्ये आला आहे. हे किलो आहेत, हे ग्रॅम आहेत. हे की म्हणजे किलो, हे ग्रॅम. दशांशानं आपण त्याला विभागणी केलेली आहे. मग 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 46 किलो 200 ग्रॅम या गव्हांच्या 2 पोत्यांचं वजन आहे. आता 2 पोत्यांचे वजन, एका पारड्यातल्या पोते बरोबर 46 किलो 200 ग्रॅम. हे वजन आहे 46.200. या पारड्यातलं वजन आपण शोधलं. दुसऱ्या पारड्यात आहे 45 किलो. अजून किती कमी पडलं आहे? लेवल येण्यासाठी किंवा दोन्ही बरोबर होण्यासाठी किती कमी पडले पहा. अगदी सोपं उदाहरण आहे. मी म्हणलं तुम्हाला, हे दिसायला फक्त भीती दाखवते.
म्हणलं ना मोठे दिसणारे प्रचंड आकाराचे, त्याला घाबरायचं नसतं उदाहरण, तसा प्रकार आहे. मग या 46 हे 6 थोडं चांगलं काढतो तुम्हाला आवडेल असं, मधून 45 किलो वरी ग्रॅम काही नाही 0 ग्रॅम वजा करायचं. म्हणजे किती राहिले, अजून किती कमी पडले हे आपल्याला शोधता येतं. 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 2 दशांश, 6मधून 5 केले 1 किलो 200 ग्रॅम, म्हणजे 1 किलोग्रॅम 200 ग्रॅम वजनाचे या दुसऱ्या पारड्यात माप टाकावी लागतील. आता हे पर्यायात शोधू आपण. 2 किलो पर्याय नाही, 1 किलोग्रॅमचे 1 वजन, 1 किलोग्रॅमचे 1 वजन, 200 ग्रॅमचे 1 वजन. हे पहा उत्तर, कलर बदलतो. हे उत्तर पर्याय क्रमांक बी आपल्याला इथंच सापडलेलं आहे. 1 किलोग्रॅमचे 1 वजन व 200 ग्रॅमचे 1 वजन. पहा किती सरळ साधं आणि सोपं उत्तर आहे. तुम्ही हे एवढं मोठं गणित बघून हे वाचू कधी, करू कधी, स्पीडनं वाचायचं, खनखन वाचायचं, पण लक्षात घ्यायचं क्लिअर कट. तुम्हाला इथं किती सोपं वाटलं. या पारड्यात 2 पोते ठेवलेत, याचं वजन 46.200 किलो किंवा 46 किलो 200 ग्रॅम आहे, ह्याच्यात 45 किलो आहे. तुम्ही मनातल्या मनात सुद्धा करू शकता हो, तुमची जर प्रॅक्टिस असेल तर. म्हणजे 46मधून 45 गेले, 1 उरला, 1 किलो हे वरचे 200 ग्राम, 1 किलो 200 ग्राम. एवढ्या बेरजावाजा काय करायची गरज नाही, परंतु ती लेवल आपल्याला कधी येते, प्रॅक्टिसनं. मी नेहमी म्हणतो प्रॅक्टिस मेन्स मॅन परफेक्ट. आता आपण चौथं झालं, 5वं आणि या उच्च काठिण्य पातळीच्या प्रश्नामधलं शेवटचं उदाहरण बघूया. हे 5वं उदाहरण आहे, माझ्याकडनं चुकून हे नंबर पडला. 5वं उदाहरण आपण वाचू. सायलीने ₹100 सुट्टे करून घेतले, तेव्हा दुकानदाराने तिला ₹10, ₹20 आणि ₹50च्या नोटा दिल्या. या 3 प्रकारच्या नोटा, तिन्ही नोटा तिला आलेल्या आहेत तिच्याकडं. मग कोणत्या किती आल्या आपल्याला माहीत नाही. तिला एकूण 5 नोटा मिळाल्या असतील तर तिला कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या. पहा, एकूण मिळालेल्या नोटांची संख्या ही 5 होती. एकूण नोटा बरोबर 5, आणि एकूण किती रुपयांच्या 5 नोटा आहेत. एकूण रुपये हे होते सायलीनं चिल्लर करून घेतलेले 100 रुपये. 5 मध्ये 10, 20 आणि 50 या रुपयांच्या नोटा आहेत. आता आपण 50 रुपयांची एक नोट धरली अधिक, त्यानंतर 20 रुपयांच्या 2 जर धरल्या आणि 10ची 1 धरली तर 20, 1, 2, 3, 4च होतात. मग 20ची 1 धरली आणि 10च्या 3, 1, 2, 3. पहा, 10, 20, 30, 40, 50 आणि हे 50, 100 रुपये होतात का नाही. 100 रुपये आले. मग तिला प्रश्न काय विचारला आहे की तिला कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्यात. तर कोणत्या प्रकारच्या नोटा साहजिकच हे तुमच्यासमोर उत्तर आहे, मी चौकट केलेले. 10 रुपयांच्या 3 नोटा, 20 रुपयांची 1 नोट आणि 50 रुपयांची 1 नोट, अशा 5 नोटा. नोटांची संख्या 5च असली पाहिजे. ही संख्या किती पाहिजे, 5च नोटा मिळाल्यात तिला. 5 नोटा, एकूण 5 नोटा मिळाल्यात, हे बदलता येणार नाही आपल्याला. आणि मग त्या कशा कशा प्रकारच्या आणि त्यांची बेरीज 100च आली पाहिजे. तर अशा पद्धतीने सायलीला सर्वात जास्त मिळालेल्या नोटा ह्या ₹10च्या आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. विद्यार्थी मित्रांनो, सगळे गणित तुम्हाला कसे वाटले निश्चित पहा. आणि हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मजा आली का, आवड आली का, तुम्हाला आणखीन गणितं सोडवावे वाटतील का, इंटरेस्ट निर्माण झाला का. कारण तुम्हाला मी एकच सांगतो, गणित हे असं भूत आहे की त्याला घाबरून पडायचं नाही. त्याला जेवढं भिणार तेवढं ते तुम्हाला भीती दाखवणार, जेवढं तुम्ही त्याच्याजवळ जाणार तेवढे ते तुम्हाला घाबरणार आणि सहज येणार. त्यामुळं निश्चितच अशा पद्धतीनं लक्ष देऊन करा. एक एक गणित 2-2 वेळा पहा. आवडलं असेल, चॅनल आवडलं, व्हिडिओ आवडला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.